साळुंखे झी 24 तासवर तुम्ही पाहत आहात राज्यांचा रणसंग्राम। मतमोजणीला सुरुवात होऊन 1 तास उलटत आलेला आहे आणि जे कल सुरुवातीचे समोर आलेले आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहेत। सुरुवातीला आपण केरळ बद्दल बोलूयात, कारण का केरळमध्ये पुन्हा एकदा डावे जे आहेत, डाव म्हणजे एलडीएफ ते 72 जागांवरती आघाडीवरती असल्याची माहिती मिळते। केरळमधले हे सुरुवातीचे कल दिसतात। सुरुवातीच्या आघाडीत डाव्यांनी बहुमताचा आकडा ओलांडलेला आहे, तेव्हा केरळमध्ये काँग्रेसला म्हणजे काँग्रेस प्रणित यूडीएफला फक्त 48 जागांवरती आघाडी मिळाल्याचं समोर येतंय। केरळमध्ये भाजपला 2 जागांवरती आघाडी मिळाली आहे। भाजपसाठी हा आकडा मोठाच म्हणायला हवा, कारण मागच्या वेळेस फक्त भाजपचा 1 आमदार इथं निवडून आलेला होता। केरळमध्ये सध्या एलडीएफ म्हणजे लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट आहे ते 74 जागांवरती आघाडीवरती आहेत। संपूर्ण देशाचं ज्या राज्याकडे लक्ष लागले त्या पश्चिम बंगालचे कल आपण बघूयात। स्क्रीनवरती देखील तुम्हाला दिसतातच आहेत कल, आपण सविस्तर जाणून घेऊयात। इथे तृणमूल काँग्रेस तब्बल 83 जागांवरती आघाडीवर आहे, तर भाजप पाठोपाठ 66 जागांवरती आघाडीवरती आहे। महत्त्वाचं म्हणजे नंदीग्राममधून ममता बॅनर्जी या पिछाडीवरती आहेत, तर टॉलीगंजमधून भाजपचे बाबुल सुप्रियो जे खासदार देखील आहेत भाजपचे ते आघाडीवरती असल्याची माहिती मिळते। पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डावे फक्त 3 जागांवरती आघाडीवरती आहे, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 83 जागांवरती आघाडीवर असलं तरी स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून पिछाडीवर आहेत। याचा अर्थ शुभेंदू अधिकारी हे आघाडीवरती आहेत। आतापर्यंतची वैशिष्ट्य आपण बघतोय, पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे। केरळमध्ये डाव्यांची सलग दुसऱ्यांदा सत्तेकडे वाटचाल सुरू असल्याचं बघायला मिळतोय। तामिळनाडूमध्ये अजून निकालांचं चित्र पुरेसं स्पष्ट झालेलं नाहीये। द्रमुक अण्णा द्रमुकमध्ये चुरशीची लढत बघायला मिळतेय, तर आसाममध्ये भाजप आणि काँग्रेस आघाडीची अटीतटीची लढत बघायला मिळतेय। पश्चिम बंगालमध्ये मात्र भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत आहे। सध्या तृणमूल काँग्रेस आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय, मात्र स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पिछाडीवरती आहेत। शुभेंदू अधिकारी हे सध्या आघाडीवरती आहेत। नंदीग्रामकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय, कारण का हाय व्होल्टेज ड्रामा तिथे रंगतोय। केरळमध्ये मात्र एलडीएफ म्हणजे लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट डावे आहेत ते आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय। भाजपचे स्वपन दासगुप्ता सध्या आघाडीवरती आहेत, भाजपचा एक मुख्य चेहरा। भाजपचे मुकुल रॉय आहेत ते देखील आघाडीवरती आहेत, तर केरळमध्ये यूडीएफचे ओमन चंडी सध्या आघाडीवरती आहेत। भाजपचे सर्वानंद सोनोवाल आसाममधून जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत ते देखील आघाडीवरती आहेत। मुख्यमंत्री पदाचे आत्ताचे देखील ते दावेदार आहेत। बाबुल सुप्रियो भाजपचे खासदार जे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत उतरलेले आहेत ते देखील आघाडीवरती आहेत। तामिळनाडूत खुशबू सुंदर भाजपचा एकमेव नामांकित चेहरा सध्या आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय, तर केरळमध्ये पिनायरी विजयन सीपीएमचे जे मुख्यमंत्री आहेत ते देखील आघाडीवरती आहेत। पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे। तर केरळचे खरं तर देशाचे ते मेट्रो मॅन म्हणून ओळखले जातात ई श्रीधरन, भाजपकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, ते देखील सध्या आघाडीवरती असल्याचं चित्र बघायला मिळतंय। तेव्हा राज्यांचे कल हाती येत आहेत आपण बघतोय। पश्चिम बंगालमध्ये जर बोलायचं झालं तर तृणमूल काँग्रेस सध्या आघाडीवरती आहे। केरळमध्ये डावे पक्ष पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार। सत्तांतराचा जो 5 वर्षांचा म्हणजे मागच्या 40 वर्षांचा ट्रेंड आहे ते आता डावे मोडून काढतात का हे बघावं लागेल। दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेस प्रणित जी यूडीएफ आहे त्यांना 50 जागांवरती आघाडी मिळाल्याचं बघायला मिळतं, त्यामुळे काँग्रेस प्रणित यूडीएफ आहे ते अजूनही सत्तेपासून लांब आहे। दुसरीकडे डावे आहेत त्यांनी बहुमताचा आकडा पार केलाय। पश्चिम बंगालचं चित्र आपण बघतोय, तृणमूल काँग्रेस 88 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप त्या पाठोपाठ 71 जागांवरती आघाडी घेताना बघायला मिळते। काँग्रेस आणि डावे फक्त 3 जागांवरती आघाडीवरती आहेत। एक इंटरेस्टिंग गोष्ट ही की समोरासमोर तुम्हाला स्क्रीनवरती पश्चिम बंगाल आणि केरळ दिसतायत। पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डावे हे एकत्र दिसत असले तरी केरळमध्ये काँग्रेस विरुद्ध डावे असं चित्र बघायला मिळतंय। हे विरोधाभासी चित्र आणि केरळमध्ये डावे सध्या आघाडीवरती आहेत। एलडीएफ जी सध्या सत्तेत आहे, लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट
तीच पुन्हा सत्तेत येण्याची चिन्ह सध्याच्या कलावरून तरी बघायला मिळते. 1 तास होत आलेला आहे. माकप नेते अजित अभ्यंकर आता आपल्यासोबत आहेत. अभ्यंकरजी, सुरुवातीला जे कल हाती येतात केरळमध्ये, तर आत्ताच पहिल्या तासामध्ये असं दिसतंय की डावे हे बहुमतासह आघाडीवर दिसतायत. काय आपली पहिली प्रतिक्रिया? केरळमध्ये ज्या पद्धतीनं पिनराई विजयन आणि डाव्या आघाडीने काम केलेलं आहे, विशेषतः तिथं पुराची प्रचंड मोठी आपत्ती होती. त्याच्याच बरोबर आता हे पॅन्डेमिक म्हणजे कोविडच्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, ज्या पद्धतीनं सगळ्या लोकांना बरोबर घेऊन अतिशय उत्तम प्रकारे व्यवस्था राबवली, अगदी मायग्रंट वर्कर्स पासून ते परदेशातून आलेल्या लोकांपासून ते स्थानिक अगदी शेवटच्या माणसापर्यंत ज्या पद्धतीनं त्याने आरोग्य व्यवस्था, लोकांचं अन्नधान्य, वैद्यकीय व्यवस्था आणि त्यांना काही फायनान्शियल सपोर्ट इथपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं राबवल्या, त्याचं निश्चितपणे प्रदर्शन कुठेतरी या निकालामध्ये दिसेल याची आम्हाला 100% खात्री होती. तेव्हा डाव्यांचा विजय हा एका अर्थाने पाहिलं तर आश्चर्यकारक म्हणता येणार नाही, कारण जवळजवळ ही काळ्या दगडावरची रेघ होती. इतकं उत्तम प्रकारे काम त्यांनी केलेलं आहे, त्यांना रिप्लेसमेंट तिथं असणं शक्यच नाही. आणि शिवाय दुसऱ्या बाजूला तिथं भाजप सरकार एक हुकुमशाहीवादी आणि देशामध्ये धार्मिक विभाजन करणाऱ्या पक्षाला तिथं स्थान मिळण्याचं सुतराम कधीच शक्यता नव्हती. ही आता मिळणार नाही याची आम्हाला 100% खात्री आहे. राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर काँग्रेस ही प्रत्यक्षामध्ये म्हणजे भाजपला एका अर्थाने जो पुढावा मिळाला देशामध्ये, त्याच्यामध्ये काँग्रेस ही काही त्याला पुरेसं तोंड देऊ शकणार नाही. केरळमध्ये डाव्यांची सत्ता राहिली तर केंद्राच्या पातळीला किंवा देशाच्या पातळीला डाव्यांना निश्चितपणे काहीतरी भूमिका राहील असा सुद्धा मतदारांनी विचार केला आणि या सगळ्या भूमिकेतून ठरवलं की केरळमध्ये डाव्यांनाच निवडून आणायचं आणि तो निर्धार अगदी निवडणुकीच्या प्रचारामध्ये स्पष्ट दिसत होता आणि तो आपल्याला निकालामध्ये आता दिसणारच आहे. निश्चित. अभ्यंकरजी, एकीकडे केरळमध्ये डाव्यांची घोडदौड सुरू आहे, बहुमताकडे आकडा जाताना, कल जाताना दिसतायत. पश्चिम बंगालमध्ये मात्र डाव्यांचं वेगळंच चित्र बघायला मिळते. जवळपास 150च्या आसपास कौल आता हाती आलेत. तृणमूल काँग्रेस, भाजप घोडदौड करतंय, मात्र काँग्रेस आणि डावे इथे कुठेच दिसत नाहीये. मोजक्या 3 जागांवरती आघाडी बघायला मिळतीये. झालेला आहे, कारण बंगाल हा एक दिग्विजय साजरा करायचा भाजपला, अशासाठी आपले पंतप्रधान आणि संपूर्ण मंत्रिमंडळ केंद्राचं आपल्या सर्व ताकदीचा आणि गैरकायदेशीर बेकायदेशीर ताकदीचा सुद्धा वापर करून, पैशाचा वापर करून निवडणूक आयोग सुद्धा एक त्यांचे अधिकारी असल्याप्रमाणेच काम करत होते. इतक्या पद्धतीनं तिथं निवडणुकीत उतरलेले होते. त्याच्यामुळे तिथं अत्यंत स्वाभाविक गोष्ट होती की तिथं पोलरायझेशन होणार, कारण तिथं भाजपनी एक धार्मिक विभाजन करण्याची अगदी स्पष्ट खेळी केलेली होती. त्यामुळे तिथं आता कुठल्याही प्रकारची शंका राहू नये या भाजपच्या पराभवामध्ये. याच्यामुळे तिथल्या मतदारांनी अगदी निर्णायकपणे जो कोणी आता आपल्याला भाजपचा पराभव करू शकेल अशा उमेदवारांची त्या मतदारसंघात निवड केली आणि तुम्हाला इतक्या कमी जागा अर्थातच दिसणार नाही. याच्यानंतर सुद्धा तुम्हाला काहीतरी थोडंसं चित्र डाव्यांचं बदललेलं दिसेल तिथं. पण अभ्यंकरजी, या ठिकाणी तुम्ही भाजपनं जे केलं ते सगळं सांगितलं, मात्र डावे कुठे कमी पडलेले आहेत? कारण का पश्चिम बंगालमधला उत्तर जो भाग आहे बंगालचा, तिथे डाव्यांचं वर्चस्व आजपर्यंत बघायला मिळालं. दक्षिण बंगालमध्ये ममता दीदींचं वर्चस्व बघायला मिळालं. ते वर्चस्व देखील काँग्रेस आणि डाव्यांना राखता आलेलं नाहीये असा सुरुवातीचा तासाभराचा कल तर सांगतोय. बघा, असं आहे, कुठलीही निवडणूक ही एक पॉलिटिकल निवडणूक असते आणि त्या वेळेला एक कुठला तरी मध्य असा प्रश्न असतो, एक सेंट्रल काहीतरी पॉइंट असतो. आणि भारतातले मतदार विशेषतः मोदी सत्तेवरती आल्यानंतर हे एवढे शहाणे नक्कीच झालेले आहेत की आपलं मत हे अल्टिमेटली कोणाच्या बाजूला जाणार आहे याचा निश्चितपणे ते विचार करतात आणि तो विचार मतदारांनी या शेवटच्या मिनिटाला नक्की केलेला असणं शक्य आहे. ज्या ज्या ठिकाणी त्यांना असं वाटलं की मोदींचा पराभव करण्यासाठी, अमित शहांचा पराभव करण्यासाठी ज्या ठिकाणी हा उमेदवार योग्य आहे तिथं त्यांनी त्याला मतदान केलेलं आहे. याचा अर्थ तिथली तुम्ही जर ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाहिल्यात किंवा महानगरपालिकेच्या त्या पातळीच्या निवडणुका पाहिल्यात तर तुमच्या लक्षात येईल की डाव्यांची ताकद कमी झालेली नाहीये. आणि आता सुद्धा याच्या सुद्धा आता जे तुम्हाला निकाल दिसतात तेवढी परिस्थिती तशीच राहणार नाहीये, ती परिस्थिती बदलेल. पण तरी सुद्धा हे मान्य आहे की टीएमसी हीच नक्की आघाडीवर राहील आणि टीएमसी हीच भाजप म्हणजे टीएमसीच तिथं
प्राबल्य राहील याच्याबद्दल म्हणजे मी काही वेगळं मत व्यक्त करत नाही. परंतु याचं कारण हे आहे, याचा अर्थ डाव्यांची ताकद कमी झाली किंवा डाव्यांना तिथं स्थान राहिलेलं नाही असा निष्कर्ष काढणं अत्यंत चुकीचं आहे. निश्चित कारण का अजून हे कल येतात तासाभरातले, अजून चित्र स्पष्ट होऊ शकतं. आपल्यासोबत भाजपचे सिद्धार्थ शिरोळे देखील आहेत, ते देखील आपली बाजू मांडतील. त्याआधी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आहेत, कल आहेत, ते आता हाती यायला लागलेले आहेत. तिथली मोठी बातमी सध्याची या घडीची ही आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत भालके आहेत उमेदवार, ते सध्या आघाडीवरती असल्याची माहिती समोर येते. याचाच अर्थ असा की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे सध्या पिछाडीवरती आहेत. पंढरपुरातली या घडीची मोठी बातमी, पोटनिवडणूक झाली. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक, ज्याच्यामध्ये सध्या भगीरथ भालके, जे भारत भालकेंचे सुपुत्र आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत, ते सध्या आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय. तर भाजपचे समाधान आवताडे हे सध्या पिछाडीवरती आहेत. हाच मुद्दा घेऊन भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे जातीये. शिरोळेजी, पंढरपुरात सध्या शिरोळीजी सध्या समाधान आवताडे हे पिछाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय, काय सांगाल? मला असं वाटतं आता खूपच अर्ली ही रिॲक्शन होईल. थोडंसं एक मला वाटतं तासभरानंतर आपल्याला खरे ट्रेंड्स समोर येतील पंढरपुरातले. आणि मला आत्मविश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा तिथे एक निर्णायक विजय हा होईल असं मला पक्की खात्री. निश्चित. शिरोळे, तुम्ही आपल्यासोबत राहा. तिथली परिस्थिती सध्याची काय आहे? पंढरपुरातली मतमोजणी कुठवर आलेली आहे याबद्दल आपल्याला माहिती देतील प्रताप आपल्यासोबत आहेत. प्रताप, मतमोजणी कशा पद्धतीनं सुरू आहे आणि या घडीला भगीरथ भालके आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय, भाजपची कुठेतरी पिछेहाट होताना बघायला मिळतेय? खरं तर आपण पाहतो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी मतमोजणीची प्रक्रिया ती अतिशय संत गतीने सुरू आहे. पहिली फेरी झालेली आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो की भगीरथ भालके हे आघाडीवर आहेत. खरं तर आपण पाहतो की समाधान आवताडे हे त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं फाईट देतात अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय. एकूणच आपण पाहतो की राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असंच चित्र आहे. खरं तर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये 19 उमेदवार आहेत, त्याच्यामुळं ही निवडणूक कशी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण आपण पाहतो की राज्याचा परफॉर्मन्स या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं काम या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी मांडण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतो की एकूण 65% मतदान झालेलं आहे. त्यामुळे पहिल्या फेरी अखेर भालके हे थोडी आघाडीवर असले तरी पण नेमकं जे चित्र आहे ते थोड्या वेळानं स्पष्ट होईल. कारण निवडणुकीचा निकाल जो आहे तो आतून हळूहळू बाहेर येऊ लागलेला आहे आणि त्याचबरोबर पीपीई किट घालून हे मतमोजणी केली जाते. त्यामुळं तांत्रिकदृष्ट्या मतमोजणी करायला थोडासा उशीर होतोय. पण एकूणच मोठा जो संघर्ष आहे तो या दोन पक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडली गेलेल्या आहेत आणि नेत्यांची प्रतिष्ठापना पडायला लागलेली आहे. अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, यांनी आपल्या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या कशा प्रकारे या ठिकाणी मांडलेल्या आहेत आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला भालके पुढे असले तरी पण पुढे मागे असं चित्र राहून नेमकं कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यासोबतच प्रताप, अशी माहिती मिळतीये की अंतिम निकाल हाती यायला रात्रीचे 8 वाजणार आहे. इतका उशीर का होणार आहे? खरं तर आपण पाहतो की या ठिकाणी ज्यांच्याकडे कोविड रिपोर्ट आहेत त्यांनाच आतमध्ये सोडलं जात आहे, अदरवाईज कुणालाही आत सोडलं जात नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की सुप्रीम कोर्टानं आधीच स्पष्ट केलेलं आहे की काळजी घेऊन या सगळ्या गोष्टी करा. त्यामुळे त्या पद्धतीचे डायरेक्शन आहेत आणि त्याच पद्धतीचं निवडणूक आयोग सुद्धा काळजी घेताना दिसतं. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आणि त्याचबरोबर टेबलांची मांडणी, सोशल डिस्टन्स या सगळ्या गोष्टीचा विचार करून केलेला आहे. खरं तर आपण पाहतो की नेहमीची मतमोजणीची प्रक्रिया आणि आत्ताची मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला दिसून येत आहे. अनेक जण पीपीई किट घालून या ठिकाणी काउंटिंग करतायत. खरं तर आपण पाहतो की जे उमेदवार प्रतिनिधी आहेत ते सुद्धा आपला रिपोर्ट घेऊन या मतदानाच्या केंद्रामध्ये, मतमोजणीच्या केंद्रामध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळं याला उशीर लागतोय. आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी माहिती आहे अधिकृत आम्ही तुम्हाला देऊ तोपर्यंत तुम्हाला आतमध्ये घेतलं जाणार नाही. या सगळ्या प्रक्रियेमुळे हळूहळू माहिती बाहेर येईल आणि जवळपास सगळ्या टेबलवर जी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे अतिशय संत गतीने सुरू आहे. निश्चित वेळ लागणार या संपूर्ण प्रक्रियेला असं दिसतंय. ही सगळी मतमोजणीची प्रक्रिया बघता तुमच्याकडे पुन्हा माहिती घेण्यासाठी येऊ. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.
तेव्हा जवळपास 1.25 तास उलटत आलेला आहे. संपूर्ण राज्यांचा कल तुम्ही बघताय, 5ही राज्यांचा. पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, पुद्दुचेरी असेल, 3 राज्यांमध्ये म्हणजे 2 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशामध्ये भाजप सध्या आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय. आणि हाच मुद्दा घेऊन भाजपचे सिद्धार्थ शिरोळके यांच्याकडे मला जायचंय. मात्र त्याआधी अगदी छोटासा ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका, बघत रहा राज्यांचा रणसंग्राम. ब्रेक नंतर पंढरपुरातून एक महत्त्वाची बातमी. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सध्या काटेकी टक्कर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. कारण भाजपचे समाधान आवताडे आता आघाडीवर गेलेले आहेत. अगदी काही मिनिटांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके हे आघाडीवर होते, मात्र आता ते पिछाडीवर गेलेले आहेत. त्यामुळे दोनही उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांनी 450 मतांनी आघाडी घेतल्याची ताजी माहिती आता समोर येतेय. संपूर्ण राज्याचं या पोटनिवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे. कारण का भारत भालके राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, त्यांचं निधन झाल्यानंतर इथं पोटनिवडणूक लागली. त्यांच्याच मुलाला इथं उमेदवारी देण्यात आली. सुरुवातीला ते आघाडीवरती होते भगीरथ भालके, मात्र पुढच्या 10 ते 15 मिनिटातच ते पिछाडीवर गेलेत आणि आता भाजपचे उमेदवार असलेले समाधान आवताडे हे 450 मतांनी आघाडीवरती असल्याची माहिती समोर येतेय. खरं तर समाधान आवताडे यांनी स्वतः भारत भालके यांच्या विरोधात देखील निवडणूक लढवलेली होती 2019 मध्ये आणि त्यावेळी त्यांचा पराभव झालेला होता. पुन्हा एकदा ते त्यांच्या मुलाच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. ही पंढरपूरची पोटनिवडणूक राज्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण का अशा पद्धतीची पोटनिवडणूक विधानसभेची ही कोरोना काळामध्ये पहिल्यांदाच होती आहे. याआधी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि त्यामुळे आता इथं महाविकास आघाडी सरकार आपलं वर्चस्व कायम राखणार की ही जागा भाजप बळकावणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंढरपूरमधली ही पोटनिवडणूक जिंकणं म्हणजे जवळपास 4 तालुक्यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करणं असं आहे. सध्या राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे पिछाडीवरती आहेत, तर भाजपचे समाधान आवताडे आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय. आणि यावरती बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आता आपल्यासोबत आहेत. शिंदेजी, 15 मिनिटापूर्वीच भारत भालके आघाडीवरती होते, आता 450 मतांनी पिछाडीवरती आहेत. काय आपली प्रतिक्रिया? नाही, अजून निकाल लागायचा, अजून मतमोजणी व्हायची आहे. काय असतं की ह्या वेळेला जी मोजणी होते त्या मोजणीच्या माध्यमातून काही प्रभागामध्ये, काही विभागामध्ये त्या ठिकाणी काही लोक आघाडीवर जातात. अंतिम निर्णय अजून यायचा आहे. तो आल्यानंतर मला 100% खात्री आहे की भागीरथ भालके हे 100% विजय होतील. कारण भारत नानांचं ज्या पद्धतीने कार्य होतं आजही लोक ते विसरलेले नाहीत. मी स्वतः पाहिलेल्या मीटिंगच्या आणि सभेच्या वेळेला महिला आणि माणसं अक्षरशः रडत होते. पण मला एक सांगावंसं वाटतं की निवडणुकीच्या राजकारणातली आजच्या घडीला भाजपची ज्या पद्धतीने स्ट्रॅटर्जी आहे ती पाहता भविष्यकाळाच्या निवडणुका ह्या आर्थिक बाकीच्या सगळ्या गोष्टीतून ज्या पद्धतीने लढवण्याचा जो त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे हे सगळी सत्ता असताना आपल्याकडे आली पाहिजे. मग त्यामध्ये सत्ता असो किंवा नसो, आपल्या अधिकाराचा उपयोग करून, सर्व सत्तेच्या यंत्रणेचा उपयोग करून त्याचा उपयोग करायचा आणि तशा पद्धतीने निवडणूक जिंकायची अशा प्रकारचा प्रयत्न या पोटनिवडणुकीमध्ये नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या निवडणुका चाललेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर मला पाहायला मिळत आहे. आपण बघा, भारत नानांनी ज्या पद्धतीने कोरोनाची पहिली परिस्थितीमध्ये ते पॉझिटिव्ह होते, चांगले झाल्यानंतर परत एवढं त्यांना डायबिटीसचा आजार असताना काही लोक वर्षभर बाहेर पडत नसतात, परंतु भारत नानांनी स्वतःहून सोकून देऊन परत समाजासाठी काम केलं. अहोरात्र काम करत होते, पोट तिडकीने भांडत होते, मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत होते. आणि अशा वेळेला खरं म्हटलं तर ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या संदर्भातला शब्द किंवा करावी अशा प्रकारचा भावनिक एक प्रश्न होता. परंतु या सर्व गोष्टीला बाजूला ठेवून भाजपने ज्या पद्धतीने निवडणुकीचं राजकारण केलेलं आहे आणि आताही स्पष्ट शब्दात आरोप करतो की पैशाचा अमाप वापर करण्याचा प्रयत्न झाला. ही वस्तुस्थिती आहे. हे इथंच नव्हे तर सगळीकडं आर्थिक बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये या संदर्भामध्ये हा पक्ष पुढाकार घेऊन निवडणुका जिंकण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करतो असं चित्र, अशी चर्चा आहे. आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या अपेक्षा आहेत
सामान्य जनता नानांच्या पाठीमागे होते, त्यांच्या मुलाच्या पाठीमागे राहतील असा आम्हाला प्रचंड प्रमाणात विश्वास आहे. महाविकास आघाडीच्या सर्व लोकांनी प्रामाणिकपणाने काम केलं हे चित्र येत्या काही काळामध्ये पाहायला मिळेल. निश्चित तेव्हा पंढरपूर मंगळवेढ्याची जनता नेमकी कुणाच्या बाजूने आहे हे आपल्याला कळेलच. राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत, माकपचे अभ्यंकर सर आपल्यासोबत आहेत, भाजपचे सिद्धार्थ शिरोळे देखील आहेत. ही चर्चा अशी सुरू ठेवायची आहे. त्याआधी पश्चिम बंगालचा कल आलाय. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा तृणमूल आणि भाजपमध्ये चुरस वाढली आहे. पश्चिम बंगालमध्ये आता सध्या तृणमूल 106 जागांवर तर भाजप 100 जागांवरती आघाडीवरती आहे. अगदी अटीतटीची लढाई आहे. मगाशी 10 ते 12 जागांचं अंतर होतं भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये, मात्र आता हे अंतर फक्त 6 जागांचं राहिलेलं आहे. 200 पेक्षा जास्त जागांचे कल हाती आलेत आणि दोन्ही मोठ्या पक्षांमधलं अंतर आहे ते मात्र आता कमी होताना बघायला मिळते. मगाशी जवळपास 12 ते 15 जागांचं अंतर होतं भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये, ते आता फक्त 6 जागांवरती येऊन थांबलेलं आहे. काँग्रेस आणि डावे अजूनही पिछाडीवरती आहेत. 6 जागा आहेत बघतोय आपण, तिथेच फक्त आघाडीवर आहेत. हे कल आहेत सुरुवातीचे, मात्र हे कल पुरेसे बोलके आहेत की पश्चिम बंगालमध्ये सध्या अटीतटीची लढत आहे. नेमकं कुणाचं सरकार येणार हे अजूनही पूर्णपणे सांगता येत नाही, पण तृणमूल काँग्रेस सध्या आघाडीवर आहे आणि बॅक टू बॅक आहे भाजप. याचबद्दलचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. मात्र बुलेटिनमध्ये सध्या वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येते, कुठेही जाऊ नका, बघत ना राज्याचा रणसंग्राम. ब्रेक नंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात राज्यांचा रणसंग्राम. 5ही राज्यांचा कौल हाती येऊ लागलेला आहे आणि भाजप 3 राज्यांमध्ये मुसंडी मारताना बघायला मिळते. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस वाढलेली आहे. 200 पेक्षा जास्त जागांचे कल आता हाती आलेले आहेत, ज्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेस 106 तर त्याच्या पाठोपाठ लगेच भाजप 100 जागांवरती आघाडीवरती आहे. जागांमधला जो फरक आहे तो आता कमी होत चाललेला बघायला मिळतोय आणि जे काँग्रेस आहे ते सध्या 6 जागांवरतीच काँग्रेस आणि डावे फक्त 6 जागांवरती पश्चिम बंगालमध्ये आघाडीवरती आहेत. दुसरीकडे पुद्दुचेरी असेल, आसाम असेल, या ठिकाणी देखील सध्या भाजप जास्तीत जास्त जागांवरती आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय. खाली स्क्रीनवरती तुम्ही बघताय आसाममध्ये 40 जागांवरती भाजप आघाडीवर आहे, तर काँग्रेस प्रणित आघाडी 22 जागांवरती आघाडीवरती आहे. पुद्दुचेरीचं चित्र जर आपण बघितलं तर 9 जागांवरती 30 पैकी 9 जागांवर सध्या भाजप आघाडी आहे त्यांची बघायला मिळतीये, तर काँग्रेसची जी आघाडी आहे ती एकूण 6 जागांवरती आघाडीवरती आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात. भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आता आपल्यासोबत आहे. शिरोळेजी, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधला जो अंकांचा फरक आहे 106 100 तो फरक आता कमी होत चाललाय. आशादायी चित्र आहे भाजपसाठी. मला असं वाटतं की पश्चिम बंगालचा समजा आपण इतिहास पाहिला तर पश्चिम बंगालनी दरवेळेला एक क्लिअर कट मॅन्डेट दिलेलं आहे. म्हणजे कधीच असं झालेलं नाही गेल्या 50-60 वर्षामध्ये की खूप अटीतटीची लढत झाली. त्यामुळं जसं जसं चित्र हे जसं जसं वेळ जाईल, काउंटिंग वाढेल, तसं तसं आपल्याला समोर येईल की एक सिंगल मेजॉरिटीकडे भारतीय जनता पार्टी ही जाताना आपल्या समोर दिसेल असा मला आत्मविश्वास आहे. मी तिथे राहिलेलो आहे. मी तिकडचे साधारणतः जो वोटरचा जो मूड आहे तो पाहता मला असं वाटतं की नक्कीच थोड्या वेळाने चित्र बदलेल आणि भारतीय जनता पार्टी ही क्लिअर कट मेजॉरिटीकडे जाईल. त्यासोबतच अभ्यंकर देखील आपल्यासोबत आहेत माकप डाव्यांची बाजू मांडण्यासाठी. अभ्यंकरजी, आता पश्चिम बंगालचा कल तुम्ही बघताय, केरळमध्ये तर बहुमताचा आकडा त्यांनी पार केलेलाच आहे सुरुवातीच्या कलांमध्ये, मात्र पश्चिम बंगालमध्ये अजूनही काँग्रेस आणि डावे 6च्या पुढे सरकलेले नाहीये. मग आम्ही तुम्हाला जे सांगितलं आता तुम्ही जे म्हणताय की तो आकडा जो आहे तो आकडा परत आता बदलतोय. म्हणजे आता तुम्ही बोलत असतानाच तो बदलला. त्याच्यामुळे तिथं भाजपचा पराभव होणं हे आमच्या दृष्टीने सगळ्यात प्रमुख उद्दिष्ट होतं. कारण भाजपने ज्या प्रकारची राजवट, ज्या प्रकारचा फॅसिझम आणि धार्मिक विभाजन हे देशामध्ये सुरू केलेलं आहे तो सगळ्या देशासमोरचा मुख्य चॅलेंज हा तो आहे. आणि त्याच्यामुळे ममता बॅनर्जी या निश्चितपणे यांची राजवट आम्हाला मान्य आणि ती राजवट चुकीच्या पद्धतीने आणि त्यांची सुद्धा हिंसाचाराची राजवट होती हे जरी सत्य असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीनं भाजपने आणि अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी एखाद्या त्या बंगाल राज्यावरती असं हल्ला केल्यासारखं संपूर्ण मंत्रिमंडळ तिथं तुटून पडलं. पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी किंवा इन्व्हॉल्व्ह होऊन एखाद्या राज्याच्या निवडणुकीमध्ये सहभागी होणं अपेक्षित नाही तेही त्याने केलं. इलेक्शन कमिशनलाही हाताशी धरलं. त्याच्यामुळे लोकांमध्येही एक अटीतटी निर्माण झाली आणि अशा जेव्हा पोलराइज्ड निवडणुका होतात, ध्रुवीकरण जिथं असं करण्याचा
प्रयत्न त्यांच्याकडून झाला, त्याच्यामुळे स्वाभाविक ती प्रतिक्रिया होणं स्वाभाविक होतं. आणि त्याच्यामुळे थर्ड फोर्स जो असतो, तो थर्ड फोर्स हा निश्चितपणाने त्या ठिकाणी हा बॅकसीटला जातो. तेव्हा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाव्यांचा प्रभाव संपलेला आहे, कमी झालेला आहे असं अजिबातच नाही. हे निश्चितपणाने दिसेल. उलट याच्यामुळे लोक निर्णायकपणाने भाजपला एकदा बाजूला केल्यानंतर आपली मतं जी आहेत खरीखुरी त्यांची डावी पुढे येतील आणि डाव्यांची जी मूळ ताकद आहे ती निश्चितपणे पुढे येईल, याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. ही जी आहे डाव्यांच्या ताकदीचा अंदाज तुम्ही याच्यावरनं करू नका. ही निवडणूक मोदी आणि शहा यांचा बंगालमध्ये पराभव करण्याची निवडणूक आहे आणि त्याच्यासाठी ही इलेक्शनचे हे निकाल याच्याकडे एवढ्याच अर्थाने आपण पाहिलं पाहिजे. निश्चित. मात्र सुरुवातीचे कल तरी तसं काही सांगत नाहीयेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आता आपल्यासोबत आहेत. शिंदेजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2-3 दिवसांपूर्वी असं भाकीत केलेलं होतं, पश्चिम बंगालच काय इतर 4 राज्यांमध्ये देखील भाजपचा दारुण पराभव होईल. मात्र सध्याचे जे कल आहेत ते मात्र त्याच्या बरोबर उलट दिसतात. 3 राज्यांमध्ये भाजप आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय. पश्चिम बंगालमध्ये देखील अटीतटीची चुरस बघायला मिळतेय. पवारांचं भाकीत चुकीचं ठरतंय सपशेल. नाही, 4 राज्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे 3 राज्य जी आहेत ती पूर्णपणे भाजपच्या विरोधात आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो, मगाशी ज्याचा उल्लेख केला गेला, आता खरं म्हटलं तर भाजपची रणनीती सगळ्या देशाच्या लोकांनी ओळखली पाहिजे. जे पवार साहेबांनी सांगितलं होतं की सगळेजण एकत्र येऊन भविष्य काळामध्ये ज्या राज्यामध्ये ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवली पाहिजे. ममता बॅनर्जींचं मी खरोखर कौतुक करेल की एक महिला या सर्व शक्तीच्या विरोधामध्ये अगदी ताकदीने लढत होती. निवडणूक आयोगापासून पोलीस डिपार्टमेंट पासून प्रशासनापासून सगळ्या जणांचा हस्तक्षेप असताना सुद्धा या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने लढत दिलेली आहे हा विचार करण्याचा आहे. मगाशी सांगितलं की मताचं ध्रुवीकरण कसं करायचं हे भाजपच्या रणनीती गेल्या काही वर्षापासून हळूहळू जनतेच्या लक्षात यायला लागलेलं आहे. आता मला एक कळत नाही की त्याच वेळेला योगायोगाने बांगलादेशमध्ये जाऊन मोदीजी त्यावेळेला पंतप्रधान त्या ठिकाणी बांगलादेशचं कौतुक करतात आणि या पश्चिम बंगालमध्ये आसाममध्ये अशा बांगलादेशींना बाहेर काढलं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य करतात. ठीक आहे, निवडणुकीच्या राजकारणामध्ये कोणी कशा प्रकारचे डावपेच करावे हा त्यांचा लुकआउट आहे. परंतु एक मला कळत नाही, आपण जर बघाल की जनतेचा कल जर बघितला आपण, आता तुम्ही बघा तिथे पश्चिम बंगालमध्ये इतर ठिकाणी काँग्रेस, डावे आणि ममता बॅनर्जी यांची विभाजनी झाल्यामुळे यांना हा फायदा झाला. विशेषतः याचा विचार करून देशामध्ये आज तुम्ही मला काही करू, उद्या या निवडणुकीचा निकाल काय लागेल ते लागेल, पण ज्या पद्धतीने देशामध्ये जशा पद्धतीने लोकशाही चाललेली आहे याची चिंता वाटते. तुम्ही आज सांगा की उद्या निवडणुका होतील, कोणता पक्ष सत्तेवर बसेल येईल, परंतु मला असं वाटत होतं किंवा सर्वसामान्य जनतेला असं वाटत होतं की कोरोनाच्या महामारीमध्ये अशा पद्धतीची हा निवडणुका घेणं गरजेचं होतं का. एक दुसरं, त्याच वेळेला आपण महाकुंभ मेळावा ज्यावेळेला आयोजित करतो ते महाकुंभ मेळावा निवडणुका झाल्यानंतर लगेच मग प्राथमिक स्वरूपाचा करावा अशा प्रकारचे देशाचे पंतप्रधान आवाहन करतात. म्हणजे माणसांच्या असलेल्या मड्यावर राजकारण करण्याचं खरं म्हणतात तर पहिलंच हे उदाहरण आपण देशात बघतोय. आता या निकालाचा आपण जेव्हा सारांश बघतो, मी कोणी किती सांगू, पण मला जेवढं वाटतं की जनता शून्य आहे. आता जनतेने हा सगळा आराखडा बघितल्यानंतर देशाची 10 वर्षाची प्रगती, देशाची 10 वर्षामध्ये जी झालेली अवहेलना, त्यानंतर खाजगीकरण, अनेक लोकांच्या बद्दलचे जे प्रश्न उभे राहिले आत्ताच्या ह्या महामारीमध्ये ज्या पद्धतीने अख्ख्या संपूर्ण जगाने या भारताकडे ज्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे ते बघितता जर जनतेने हा विषय जर विचार केला नाही आणि हा जर विचार झाला नाही तर देशाचं भविष्य काळामध्ये किती काय नुकसान होईल हे येणारा काळ सांगेल. एक, परंतु अशा निवडणुकीमध्ये आपल्या रणनीतीने यशस्वी होण्याची जी पद्धत भाजपने केलेली आहे, लोक नाराज आहेत का, तर 100% लोक नाराज आहेत. मग लोकांचं मतपरिवर्तन होत न करता त्यांना इतकी मतं का मिळतात याचं जर विश्लेषण केलं तर सत्ता, संपत्ती आणि सगळी रणनीती याचं आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करायचं आणि संपूर्ण देशाची शक्ती तिथं वापरायची
आणि निवडणुका जिंकायचं, हे समीकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या आणि देशाच्या शिंदेजी जरी भाजपने आपली सत्ता, शक्ती, पैसा सगळं वापरलेलं असलं, आपण असं समजूयात की सध्या भाजप हा प्रचाराच्या बाबतीत ज्वालामुखी आहे, तर दुसरीकडे काँग्रेस जो दुसरा महत्वाचा राष्ट्रीय पक्ष आहे तो इतका थंडगार पडलेला बघायला मिळाला या 5ही राज्यांच्या निवडणुकांमध्ये. एकट्या केरळवरती काँग्रेसने कॉन्सन्ट्रेट केलं, तिथे देखील सध्या परिस्थिती तुम्ही बघताय की पुन्हा LDF सत्तेत येणार असं दिसतंय आणि काँग्रेस प्रणित UDF आहे ते फक्त 46 जागांवरती आघाडीवर आहे. तुम्ही राज्यात काँग्रेस सोबत आहात म्हणून तुम्हाला विचारतीये, काँग्रेस वारंवार असं कमी पडतंय, थंड प्रचार आणि अजिबात कुणामध्ये ऊर्जा नाही आणि तेच चित्र त्याच्यामुळे मग निकालात परावर्तित होताना बघायला मिळतं काँग्रेसच्या बाबतीत. त्याच्यामध्ये त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी त्या पद्धतीने घ्यावा. पण मला जे वाटतं, विश्लेषण करताना वाटतं की पहिल्या प्रथम या देशामध्ये काँग्रेसने ज्या पद्धतीने काम केलं होतं, सर्वात मोठा पक्ष भारतातला म्हणून काँग्रेसला पहिल्या प्रथम आपण सगळे पाहत होतो. आता त्याच्यामध्ये भाजप आता सर्व देशामध्ये प्रथम क्रमांकाचा पक्ष झालाय. काँग्रेसने आता स्थानिक पातळीवरच्या असलेल्या सगळ्या ताकदीला बरोबर घेऊन, काँग्रेसची ताकद आहे का, तर होय, इतक्या वर्षाचा पक्ष जुना असल्यामुळे त्यांची ताकद 100% प्रत्येक राज्यामध्ये आहे. त्या असलेल्या ताकदीचा त्यांनी अभ्यास करून त्यांनी कशा पद्धतीने स्थानिक पातळीवर कशा पद्धतीने एकत्र येऊन आता ह्या फक्त पराभव करण्याचा उद्देश आपला एकच शत्रू भाजप आहे अशा पद्धतीने रणनीती केली तर 100% काँग्रेसला सुद्धा चांगल्या प्रकारची ऊर्जा येऊ शकते. काँग्रेस परत स्ट्रॉंग होऊ शकतं. स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाने फक्त त्याच्या बाबतीची मानसिकता केली पाहिजे. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर यामध्ये काही आता तुम्हाला शत्रू कोण आहे, डावे आहेत का, नाही. शत्रू कोण आहे, इतर पक्ष आहेत का, नाही. तर तुम्हाला शत्रू आता भाजप आहे आणि भाजप ठरवून पहिला काँग्रेसला डॅमेज करतोय, काँग्रेसचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्या असलेल्या वोटरवर त्यांनी त्या पद्धतीने व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून त्या ठिकाणी ती रणनीती करतायत. ज्यावेळेला आपल्याला कळतं की हे असं आहे त्यावेळेला आपण सुद्धा स्थानिक आता समजा उदाहरण मी काय एवढा मोठा नाही, परंतु मला वाटतं समजा ह्या 4-5 राज्यामध्ये ज्या निवडणुका होतात त्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका घेतात त्या तिथल्या स्थानिक नेतृत्वाने जर या संदर्भामध्ये स्थानिक पातळीवर आघाडी केली असती तर कदाचित पूर्ण चित्र वेगळं दिसलं असतं. एका बाजूला सर्व शक्ती आणि एका बाजूला जनशक्ती एकत्र येऊन सर्वांचं एकत्र वोटिंग झालं असतं तर मला वाटतं 100% निकाल याच्यापेक्षा फार वेगळा लागला असता. आता तो शेवटी त्या पक्षाचा आणि त्यांचा निर्णय आहे. परंतु मी एक सांगतो की राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेसची ताकद आहे. त्यांनी त्या ताकदीचा फक्त किती आपला अंदाज आहे त्याचा ओळखून जातात. आता महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये मी काँग्रेसचं खरोखर कौतुक करेन, राहुलजींचं करेन, त्यानंतर सोनिया गांधीजींचं करेन की विचाराची वेगळेपणा असताना सुद्धा त्यांनी एक ठरवलं की या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या सरकारला येऊन द्यायचं नाही म्हणून पवार साहेबांनी यांनी पुढाकार घेतला. त्यांनी लगेच त्याच्यामध्ये सहभाग केला आणि ही आघाडी झाली ना महाराष्ट्रामध्ये जे झाली आणि ती 6 महिन्यात पडेल म्हणून सांगणारी आज सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे, ठीक आहे केंद्र सरकार मदत करो न करो त्यांचं तर नेहमी ताकदची भूमिका असेल, परंतु शांतपणाने ज्या पद्धतीने काम करत आहे टिकली ना. हा संदेश महाराष्ट्राने दिला. मग हा संदेश महाराष्ट्राने दिल्यानंतर 5 राज्यामध्ये जेव्हा निवडणुका होतात त्याचा अभ्यास करून त्या पातळीवर निर्णय घेणं गरजेचं होतं. ते दुर्दैवाने होत नसेल तर भविष्य काळामध्ये याचा विचार करणं फार गरजेचं असं मला वाटतं. आणि काँग्रेस तो विचार करेल असं समजूयात. एकीकडे अशा पद्धतीने 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल हाती येत असताना त्याबद्दल बोलायला कुणीही नेता येत नाही. ऐनवेळी कारण सांगून चर्चेतून माघार घेतली जाते काँग्रेस नेत्यांकडून. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारला. पंढरपुरातून एक अपडेट येते ते घेऊन आपण पुढे चर्चेत जाऊयात. पंढरपूरमध्ये पुन्हा काटेकी टक्कर बघायला मिळते. अगदी 15-20 मिनिटांपूर्वी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके पिछाडीवरती होते ते आता पुन्हा आघाडीवरती आलेत अशी माहिती समोर येते आणि भाजपचे उमेदवार आहेत भगीरथ भालके हे आहेत ते आता पुन्हा आघाडीवरती आलेत तर भाजपचे समाधान आवताडे आहेत ते पुन्हा पिछाडीवरती गेलेले आहेत. तेव्हा दर 15-20 मिनिटांनी हा कल बदलतोय. राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आता 635 मतांनी आघाडीवरती आहेत. तेव्हा पंढरपुरात सध्या राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये पुन्हा काटेकी टक्कर बघायला मिळते. कधी आवताडे आघाडीवरती असतात तर कधी भालके, सध्या भगीरथ भालके हे 635 मतांनी आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय. इतरही राज्यांची चित्र आपण बघतोय. पश्चिम बंगाल जवळपास 225च्या वर कल हाती आलेले आहेत जिथे
तृणमूल काँग्रेस हे 129 जागांवरती आघाडीवर आहे. त्याच्या पाठोपाठ भाजप 109 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डावे 6 जागांवरती कायम असल्याचं सध्या कौल बघायला मिळतोय. केरळमध्ये डावे हे आत्ताही बहुमतापर्यंत पोहोचलेले आहेत. पहिल्या कलामध्येच LDF आहे 85 जागी आघाडीवरती आहे. काँग्रेस प्रणित UDF आहे ते 50 जागांवरती आघाडी आहे. भाजपसाठी देखील ही चांगली बातमी आहे, कारण केरळमध्ये तब्बल 4 उमेदवार भाजपचे हे आघाडीवरती आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस आता वाढल्याचं बघायला मिळतंय. तेव्हा पश्चिम बंगाल आणि TMCचा आकडा आपण बघतोय. एकीकडे तृणमूल काँग्रेस 129 जागांवर तर भाजप 109 जागांवरती आघाडीवरती आहे. काँग्रेस आणि डाव्यांना केवळ 6 जागांवरती आघाडी कायम राखता आली आहे. काँग्रेस आणि डाव्यांचा आकडा अजूनही पुढे सरकताना दिसत नाहीये. तामिळनाडूचं चित्र स्क्रीनच्या वरच्या बाजूला आपण बघतोय. द्रमुक स्टॅलिन यांची द्रमुक सध्या बाजी मारती 112 जागांवरती आघाडीवर आहे. तर अण्णा द्रमुक जे सध्या सत्तेत आहे ते फक्त 76 जागांवर आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय. माकपचे नेते अभ्यंकर सर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अभ्यंकर सर, आपण काँग्रेसबद्दल बोलत होतो. शशिकांत शिंदेंना विचारलं, तोच प्रश्न तुम्हाला देखील विचारते, कारण पश्चिम बंगालमध्ये तुमच्यासोबत काँग्रेस आहे. खरं तर आसाममध्ये 15 वर्षांपूर्वीची सत्ता काँग्रेसची उलथवून लावली भाजपने. पुद्दुचेरीमध्ये ऐन निवडणुकीच्या आधी बहुमत सिद्ध करता आलं नाही, सरकार पडलं. केरळमध्ये देखील चांगली कामगिरी करता आली असती, मात्र तसं काहीच चित्र बघायला मिळत नाही. काँग्रेस पूर्ण थंडगार दिसतीये या कलांमध्ये. तेव्हा अविनाश अभ्यंकर यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. सध्या आपण भाजपचे नेते सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे जाऊया. शिरोळेजी, 3 राज्यांमध्ये सध्या भाजप आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय आणि अटीतटीचा सामना सध्या पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळतोय. काय आपलं मत? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी कुठलीही इलेक्शन, एक तर राष्ट्रीय पार्टी आहे, प्रत्येक राज्याच्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी ही तेवढ्याच सिरियसनेसनी अप्रोच करते. आणि त्याच्यामध्ये आपण जे आता मगाशी शिंदे साहेब सांगत होते, ठीक आहे, प्रत्येकाला असं वाटू शकतं की आपण जो मेहनत करतो, एखाद्या इलेक्शनसाठी मेहनत करतो, त्याचंच फळ कुठे तर नुसतं ते मेहनतीमुळे काही लोक आपल्याला मतं देत नाही. लोकांना खरंच आपल्याबद्दल किंवा आपल्या पक्षाची विचारधारा असेल, आपण केलेले कामं असतील, मोदीजींचं जे आता गेल्या 7 वर्षातलं जे काम असेल ते पाहून मतदार शेवटी भारतीय जनता पार्टीकडे हा कल देतोय. त्यामुळं जी ही नरेटिव्ह आपण साहेब सांगतायत की आपण सगळी ताकद वापरतो, आपण आपली त्याच्यात भावना ओततो. आपण एक राष्ट्रीय पक्ष म्हणून सगळे कार्यकर्ते आपण त्या विविध राज्यांमध्ये आपली जी काही सहाय्यक म्हणून आपण जो रोल करू शकतो तो करतो. मात्र मतदार हा उगाच कोणाच्याही बाजूनी इन्फ्लुएन्स होत नाही. हा कुठल्याही म्हणजे आता अनेक निवडणुका राष्ट्रवादींनी महाराष्ट्रात लढल्यात, अनेक वेळेला त्यांना ते अनेक वेळेला जिंकलेत त्याच्यामध्ये. आता ह्याचा अर्थ असा आहे का की त्यांनी त्यावेळेला जास्त ताकद लावली म्हणून ते जिंकले, आता ताकद कमी लावतात का? असं काही नाहीये. मला असं वाटतं की मतदार हा केंद्रबिंदू असतो, तो शहाणा असतो, तो बघत असतो की बाबा. शिरोळजी, तुम्ही हे सगळं बोलताय, मात्र शशिकांत शिंदेना हे मत फारसं पटलेलं दिसत नाहीये. त्यांना काहीतरी बोलायचं आहे. शिंदेजी बोला. सिद्धार्थजींनी जे सांगितलं, मला सिद्धार्थजीने 2-3 प्रश्न फक्त विचारायचे. सिद्धार्थजी, मला एक सांगा की आपण ह्या 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये विकासाच्या किंवा देशाच्या 7 वर्षाच्या प्रगतीवर एकही मी भाषणं बघितली, म्हणजे मोदीजींची बघितली, अमित शहाची बघितली, असं एका विकास देश किती प्रगतीने आहे याच्यावर कुठली भाषणं मला तर दिसली नाही. काय झालंय की त्याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने प्रसिद्धी केली, रोड शो पासून ज्या पद्धतीने तुम्ही ज्या वातावरण निर्मिती करायला तुमचा हात पण पकडू शकत नाही. एक दुसरं गोष्ट अशी झाली की आपण तिथल्या स्थानिक मुद्द्याचा जो विषय होता त्याचं राजकीय भांडवल केलं, जाती विभाजन करण्याचा प्रयत्न केला. असं आहे की ज्या वेळेला तुमच्याकडे देशाने पूर्ण बहुमत 2 वेळा दिल्यानंतर त्यावेळेला देशाचे प्रमुख म्हणून ज्या वेळेला तुम्ही काम करता, राष्ट्रीय पक्ष आहे, यस, तुम्हाला देशाने 2 वेळा बहुमत दिलंय का? यस. मग तुम्हाला एवढा हे होता तेव्हा तुम्ही देशाच्या 140 कोटीच्या सर्व समभावाच्या असलेल्या धर्माच्या लोकांचं प्रतिनिधित्व करता. मग ते करत असताना तुम्हाला परत त्या ठिकाणी जातीचं धर्माचं विभाजन करण्याचा प्रयत्न का केला जातो?
मला कळत नाही की मी राम मंदिर व्हावं का, तर आम्हाला सुद्धा वाटतं राम मंदिर व्हावं, पण ते मंदिर करण्याच्या संदर्भातून निवडणुकीचा मुहूर्त का शोधला जातो हा एक विषय आहे. शेवटी ज्या वेळेला तुम्हाला जनता निवडून देते त्यामुळे एका धर्माची लोक निवडून देतात का, तर नाही. तिथं सर्व धर्माचे लोक निवडून देत असतील, काही लोक देत नसतील. मग ते करत असताना आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला दाखवून द्यावं की एका वेळेला सुद्धा तुम्ही राष्ट्रीय मुद्द्यावर, इंटरनॅशनल मुद्द्यावर, देशाच्या प्रगतीवर कधी बोललाय का? नाही. आज सुद्धा शेतकरी प्रचंड प्रमाणामध्ये आज आंदोलन करतायत. इतके महिने झाले तिथे बसल्यानंतर सुद्धा त्या शेतकऱ्यांना साधं शिंदेजी माफ करा, थोडा वेळ थांबावं लागतंय. शिवसेना खासदार संजय राऊत बोलतात, आपण थेट तिकडे जाऊयात. ये फैसला भी किया था, जिस राज्यों में चुनाव विधानसभा का हो गया, तमिलनाडु और पौंडीचेरी छोड़कर कहाँ भी सत्ता परिवर्तन नहीं होगा. पौंडीचेरी में सत्ता परिवर्तन होगा और तमिलनाडु में होगा. पश्चिम बंगाल में सबको विश्वास है तृणमूल कांग्रेस ही सरकार बनाएगी. केरल में भी सत्ता परिवर्तन नहीं हो रहा है, ये सबको मालूम है. तो अब चुनाव का पूरा जो माहौल है आज दोपहर तक ख़त्म हो जाएगा. देश के सामने सबसे बड़ा संकट है वो आज भी कोरोना का ही है. पूरे देश में अब देखो तो लोग भी ज़्यादा इंटरेस्ट नहीं ले रहे हैं इस चुनाव के रुझान में. आज दोपहर तक पूरा फैसला हो जाएगा, लेकिन हमें विश्वास है पश्चिम बंगाल में फिर एक बार ममता दीदी सरकार बनाएगी. तो नंदीग्राम की जो सीट है उसको लेके काफ़ी होता है, बातें हो रही हैं. कहीं बातें कुछ भी हो, लेकिन ममता दीदी की जो जिगर है, कि जो चैलेंज एक्सेप्ट करने की जो एक उनका जज्बा है, उसको मानना पड़ेगा. वो 2 सीट पर नहीं लड़ी, वो 1 सीट पर ही लड़ी जाकर नंदीग्राम में. चैलेंज को स्वीकार किया, तो मुझे विश्वास है वहाँ से ममता दीदी जीत जाए. और उनका तो बीजेपी का जो कैंडिडेट है उनका तो कहना है कि 50,000 वोटों से हराएंगे उनको. ठीक है, वैसे हम भी बोलते हैं चुनाव में इस प्रकार की बातें तो होती है, लेकिन ममता दीदी को हराना पश्चिम बंगाल में इतना मुश्किल नहीं है. सर मराठी काटेची टक्कर सध्या सुरू आहे टीएमसी आणि भाजपमध्ये. या संपूर्ण निकालाकडे कसं पाहता, कोण जिंकणार, कोण बाजी मारेल पश्चिम बंगाल? पश्चिम बंगालमध्ये आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की जेव्हा संपूर्ण निकाल हाती आलेले असतील तेव्हा ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस हे सत्ता स्थापन करतील, हे स्पष्ट दिसतं. जरूर भारतीय जनता पक्षाचं त्यांच्या बांधणीचं त्यांनी ज्या प्रकारे एक नियोजन केलं त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी प्रचंड मेहनत केली. तिकडे देशभरातून लोक आणले, प्रधानमंत्री तिथे जाऊन थांबले, देशाचे गृहमंत्री जाऊन तिथे डेरा टाकून बसले या सगळ्या संकट काळामध्ये करोनाच्या. राज्यांचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांना बसवले, शक्ती प्रदर्शनं केली. त्याचा नक्कीच त्यांना फायदा होईल. तरीही ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमधून पराभूत करणं या घडीला सोपं नाही आहे. काठावर का होईल, बहुमताचा आकडा कमी होईल कदाचित, पण संध्याकाळपर्यंत जेव्हा संपूर्ण निकाल हाती आलेले असतील तेव्हा अजूनही मला विश्वास आहे की तृणमूल काँग्रेसचं सरकार तिथे आलेलं असेल. कुठेतरी शेवटच्या 2-3 टप्प्यामध्ये कोरोनाचं संकट वाढलं का भाजपला बसू शकतो? कारण रॅली देखील नाही, भाजपला बसण्यापेक्षा तो ममता बॅनर्जी नाही बसू शकतो. बीजेपी के तुम्ही नंबर भाजपलाच का म्हणता? बीजेपी के नंबर जरूर बढ़ रहे हैं. जैसे लोकसभा में उनके नंबर बढ़े वैसे विधानसभा में बढ़ेंगे. मेहनत भी है, इन्वेस्टमेंट भी है, सब कुछ है. सर नंबर बढ़ रहे हैं, वैसे कोरोना के भी नंबर बढ़ रहे हैं. हमको चिंता है किसी के राजनीतिक नंबर बढ़ने से ज़्यादा हमें चिंता है कोरोना के नंबर बढ़ने. आज प्रधानमंत्री ने और हमारे सुप्रीम कोर्ट हो और चाहे मद्रास हाई कोर्ट हो, साफ तौर से कहा है जो कोरोना का नंबर बढ़ रहा है उसके लिए जिम्मेदार चुनाव आयोग है. और जब जिस तरह से चुनाव का आयोजन किया था और जो नियंत्रण में नहीं रखा ये भीड़ को, उसकी वजह से ही कोरोना का नंबर बढ़ रहा है. सर देशाला खूप मोठी किंमत मोजावी लागली या सगळ्या निवडणुका. आपण मोजतोच आहोत. मोजावी लागली काय? 4 लाखाच्या वर काल देशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले, हजारो लोक मरत आहेत. आपल्या आसपासचे सगळे प्रमुख लोक कोरोनाने बेजार झालेत किंवा प्राण सोडतात. ऑक्सिजन नाही आहे, बेड्स नाही, व्हेंटिलेटर्स नाही. ही दशा
कशामुळे झाली आहे याचं चिंतन करण्याची वेळ आली आहे. पण चिंतन करायला सुद्धा ऑक्सिजन लागतो, तो ऑक्सिजनसुद्धा नाही आहे. आसाम अनिल पॉंडिचेरीमध्ये भाजप आघाडीवर दिसते. मी आपल्याला सांगितलं ना की एक पॉंडिचेरी आणि तामिळनाडू सोडलं तर कुठेही सत्ता परिवर्तन होणार नाही. फक्त त्या 2 राज्यांमध्ये सत्ता परिवर्तन. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या जे डेड बॉडीज आहेत किंवा अंत्यसंस्कार आहे, स्मशानभूमी, त्या ठिकाणी हिंदीमध्ये सांगा, स्मशानभूमि अंत्यसंस्कार ये सब रोक, इस पर कवर करने के लिए मीडिया को रोक लगाई है, कार्रवाई करेंगे ऐसा कहा? ये कार्रवाई क्यों करेंगे? कार्रवाई करने की ज़रूरत नहीं. अगर कोई ट्वीट करता है, ट्वीट पर या सोशल मीडिया पर कोई मदद मांगता है, कोई कोरोना का मरीज या उनका रिलेटिव, तो उनके ऊपर कार्रवाई होती है. और जो चिताएं या कब्रिस्तान में जो चल रहा है, लोगों को जगह नहीं मिल रहा, उनके ऊपर कार्रवाई आप कर रहे हो. अगर कोई कवरेज करता है तो 150 से भी ज़्यादा पत्रकार, मीडिया के लोग उसमें कोरोना के शिकार हुए. ये भी आप मत भूलिए. सरकार ने ऐसी हरकतों से बाज आना चाहिए. लोगों को सच का सामना करने दो और सबसे पहले सरकार को सच का सामना करना पड़ेगा. तेव्हा शिवसेना खासदार संजय राऊत असं म्हणतात की तामिळनाडू आणि पुद्दुचेरी सोडून इतर कुठेही सत्ता परिवर्तन होणार नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचंच सरकार येणार. याबद्दल शिरोळेंना नक्कीच बोलायचं असेल. शिरोळेजी, राऊत म्हणतायत पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीच येणार पुन्हा. शिरोळेजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, बिलकुल येतोय. तुम्हाला येतोय का माझा आवाज? हो हो, बोला. हो, तर मला असं वाटतं संजय राऊतांचं ते कामच आहे असं म्हणणं, पण त्यांनी सुद्धा एक्नॉलेज केलं की भारतीय जनता पार्टीने प्रत्येक राज्यामध्ये मेहनत घेतली आहे. सर्व कार्यकर्ते असतील, प्रधानमंत्री असतील, आणि तेवढ्या सिरियसली आपण सगळे इलेक्शन लढतो. आणि मला पूर्ण खात्री आहे की अजून थोड्या वेळानंतर पश्चिम बंगालची जनता भारतीय जनता पार्टीने त्या दिशेने क्लिअर कट मॅन्डेट देईल. निश्चित. शिंदेंना देखील यावरती बोलायचं आहे. शिंदेजी, राऊतांच्या प्रतिक्रियेवरती आपलं काय म्हणणं? 30 सेकंद. नाही, त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती बरोबर आहे की या 2 राज्यामध्ये सोडलं तर बाकीच्या ठिकाणी बदल होणार नाही. आत्ताचा पश्चिम बंगालचा कल आपण बघता, मला तर 100% खात्री आहे की येणाऱ्या कालमध्ये आपण पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी येतील, केरळमध्ये डावे असणार आहे, तामिळनाडूमध्ये आपल्याला DMK पाहायला मिळेल. फक्त पुदुचेरीमध्ये आणि आसाममध्ये जो आहे त्या पद्धतीने पूर्वीच्या असलेली सत्ता जी आहे ते फक्त एका राज्यामध्ये बदल होतो एवढं असं सध्याचं चित्र दिसतं. बाकी कुठेही तशा पद्धतीचा बदल होणार नाही. जनतेचा कल जो आहे तो कल निश्चितपणाने मत विभागण्यामुळे त्याचा फायदा भाजपला होतोय असं माझं स्पष्ट मत आहे. निश्चित. तेव्हा आता हळूहळू जसा वेळ निघत जाईल तेव्हा कोण पुढे जातंय, कोण पिछाडीवरती राहतंय हे स्पष्ट होईलच. या घडीला असं दिसतंय की पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 129 जागांवर, तर भाजप हे 109 जागांवरती आघाडीवरती आहे. आता बातमीपत्रात अगदी छोटासा ब्रेक घेतोय. या चर्चेवरती कायम राहणार आहोत. सविस्तर विश्लेषण करायचंय आपल्याला. लगेचच परत येतोय. बघत रहा राज्यांचा रणसंग्राम. लाल मातीतली कुस्ती म्हणजे